शहरामध्ये येत असतात। आपल्या देशाच्या जीडीपीचा 65% जीडीपी हा शहरामध्ये तयार होतो। वस्तू आणि सेवांची निर्मिती ही शहरांमध्ये होते, रोजगाराची निर्मिती ही शहरांमध्ये होते। त्यामुळे शहरांचं नियोजन करणं हे गरजेचं आहे। तर जालन्यामध्ये भाजपाच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे। प्रचारामध्ये दानवे, लोणीकर आणि गोरंट्याल यांची उपस्थिती होती। विकासाच्या माध्यमातून शहराचा कायापालट करू असं दानवे यांनी म्हटलंय। जनता पार्टीच्या वतीनं कुठल्याही मित्र पक्षावर कुठल्या प्रकारची टिप्पणी केल्या जाणार नाही। ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर आम्ही लढणार आहे आणि या जालना शहरातल्या जनतेला माहिती आहे की कोणत्या काळात कधी आणि काय विकास झाला, त्यामुळे तो डोळ्यापुढे ठेवून पुढचा विकास कोण क्रेडिट घेऊ शकतात। नोटबंदीचं जसं आम्ही क्रेडिट घेत नाही, पडत्या रुपयाचं आम्ही क्रेडिट घेत नाही, देशावर अतिरेकी हल्ले ह्यांच्या काळात जे झालेले आहेत आणि ह्यांची जी म्हणजे आपण पाहतोय दिरंगाई आणि का रिस्पॉन्ड करण्यामध्ये ह्याचं कुठेही आम्ही क्रेडिट घेत नाही। हे सगळं भाजपचं श्रेय आहे। आत्ता पण जर रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसले असतील हे भाजपमुळे घुसलेत। आज अमित चटम यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की देशातला सर्वात मोठा स्कॅम कोणी केला असेल तो उद्धव ठाकरेंनी केला आणि शिवसेनेने। चिल्लर लोकांना मी उत्तर देत नाही। आदित्य जी, अब तक भाजपा कह रही थी कि हम हिंदू मेयर बनाएंगे, लेकिन कल मुख्यमंत्री ने खुद कहा है कि हम हिंदू मराठी मेयर बनाएंगे। अभी डरने लगे हैं क्योंकि यहाँ महाराष्ट्र की ताकत उनको दिखने लगी है। जो काम उन्होंने, जो 12 साल उनकी देश में सरकार है, राज्य में सरकार है, जो कुछ कर नहीं पाए, वही सिर्फ हिंदू मुस्लिम की बात करते हैं, मराठी की बात करते हैं। हमने जो काम किया है वो काम करके दिखाया है और लोगों के सामने है। आपल्याला ममतानी काल न्यूयॉर्क मध्ये जे प्रकरण आहे त्यावरून अमित चटम यांनी काल सभेमध्ये चिल्लर लोकांना मी उत्तर देत नाही ना। चला। तर आदित्य ठाकरे हे बोलत होते। वळूया पुढील बातमीकडे। बातमी आहे सोलापुरातून। सोलापुरामध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरून झालेल्या राजकीय वादातून मनसे कार्यकर्ते बाळासाहेब सरवदे यांची हत्या झाली। बाळासाहेब सरवदे यांच्या पत्नी आणि दोन्ही लहान मुलींनी जय महाराष्ट्रकडे या संदर्भात पहिली प्रतिक्रिया देत सरवदे यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे। या संदर्भात सरवदे यांच्या कुटुंबियांशी बातचीत केली आहे। आमचे प्रतिनिधी रवी ढोबळे यांनी पाहूया। राजकीय वादातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी जे आहेत बाळासाहेब सरवदे यांचा परवा खून झाला होता आणि आज मनसे नेते जे आहेत अमित ठाकरे त्यांनी बाळासाहेब सरवदे यांच्या कुटुंबियांची आज भेट घेतलेली आहे। आज त्यांनी बाळासाहेब सरवदे यांच्या कुटुंबियांना काय सांत्वन केले